आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. विनायक राऊत यांच्यासह मुलगा गीतेश यांची आज ठाणे पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता. सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल. विनायक राऊतांनी सून गिरिजाचे सर्व आरोप फेटाळले. पैशांसह घर, कारची मागणी मान्य न केल्यानं आरोप केल्याचा दावा, तर 2022 मधील प्रकाराची तक्रार 2026 मध्ये का, विनायक राऊतांचा सवाल. उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवर पत्रकार परिषद. नागपुरातले रामरक्षा आंदोलनाबाबत बोलण्याची शक्यता. मुंबईतील आंदोलनानंतर राज्यभर आंदोलनाची तयारी. धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेयातून 2 नर्सेसला विषबाधा. एकीची प्रकृती गंभीर, रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वारीत वाटपासाठी आणलेल्या शीतपेयातून विषबाधा. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळली. सर्वाधिक 28 लाख महिला बीड जिल्ह्यातील. ई-केवायसी प्रक्रियेसह पात्रतेच्या निकषामुळे लाभार्थी संख्येत घट. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह आज सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान, तर तुकोबारायांची पालखी वरवण मुक्कामी. राज्यातून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार. पुढचे 12 तासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना पुन्हा जीवदान मिळणार. नाशिकमध्ये कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले. कोथिंबिरीला प्रतिजुडी 210 रुपयांचा दर. बाजारात कोथिंबिरीची आवक घटल्यानं दर वाढले. बांगलादेशात मुसळधार पावसानं महापूर, अनेक ठिकाणी भूस्खलन, दरडी कोसळल्या. पुरामध्ये 51 जणांचा मृत्यू. 10 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संदर्भातली. राऊत सध्या अडचणीत सापडलेत. विनायक राऊत तसंच त्यांचा मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात आज विनायक राऊतांसह त्यांच्या मुलाची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज या संदर्भात काय काय नेमक्या घडामोडी आहेत हे आपण या बातमीपत्रामध्ये तपशीलवार जाणून घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे मारकुट्या रमेश म्हात्रे संदर्भातली. रमेश म्हात्रेसह आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्यांची पोलीस कोठडी आज संपतीये. त्यामुळे आज आता सत्र न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल. डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपींना कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे. तेव्हा त्या संदर्भातही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि तिसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी ती म्हणजे मुंबईच्या पायधुनीतली. पायधुनीमध्ये 7 वर्षाच्या मुलीवर इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं रविवारी संध्याकाळी लैंगिक अत्याचार केल्यानं खळबळ उडाली. या मुलीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि अर्थातच याचे पडसाद आज सुद्धा उमटतील अशी एकंदरीत शक्यता आहे. त्यामुळे या घटनेसंदर्भातले आणखी तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. तर या बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या काही रिपोर्टर्स बरोबर सुद्धा चर्चा करणार आहोत. यामध्ये माजी खासदार विनायक राऊत सध्या अडचणीत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आज त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील देण्यासाठी माझे सहकारी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. विविध मुद्द्यांवर आपण आमच्या वेगवेगळ्या रिपोर्टर्सकडून जाणून घेणार आहोत. कोण कोण रिपोर्टर्स आपल्याबरोबर जोडले जातात आपल्याला इथे दिसेल. त्याचबरोबर मारकुट्या रमेश म्हात्रेसह आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याचा संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे पायधुनीतली 7 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. स्वप्नील जाधव माझा सहकारी आपल्याबरोबर आहे मुंबईमधून. स्वप्नीलकडून आपण आणखी सविस्तर या संदर्भातले तपशील जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर कोथिंबिरीचे भाव सध्या गगनाला भिडलेत आणि एका कोथिंबिरीच्या जुडीला नाशिकमध्ये 210 रुपयांचा दर मिळालेला आहे. तेव्हा या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझा सहकारी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडला जाईल. तेव्हा या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर या रिपोर्टर्सबरोबर चर्चाही करणार आहोत.
पुढे बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आहे विनायक राऊत यांच्या संदर्भातली. विनायक राऊतांसह मुलगा गीतेशची सुद्धा आता चौकशी होणार असल्याचं कळतंय. ठाणे पोलिसांकडून आज चौकशीची शक्यता आहे. तर सुनेनं त्यांच्या तक्रार दिली आहे. त्यानंतर राऊत कुटुंबातल्या 7 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये शारीरिक मानसिक छळाचा सून गिरिजा राऊत यांनी आरोप केलेला आहे. त्यामुळे या संदर्भातल्या आज काय काय नेमक्या घडामोडी घडतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत माजी खासदार होते आणि एक खंदे खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्या अडचणी आता वाढलेल्या दिसत आहेत. विनायक राऊतांसह त्यांचा मुलगा गीतेशची सुद्धा आज चौकशी होणार असल्याचं कळतं आहे. आज शक्यता आहे तशी ठाणे पोलिसांकडून ही चौकशी होऊ शकते. त्यांच्या सुनेनं तक्रार दिलेली होती. शारीरिक मानसिक छळ केला असल्याची तिने तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे या तक्रारीनंतर राऊत कुटुंबातल्या 7 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आमचे वकील आणि त्यांच्या वकिलांनी ह्यामध्ये तडजोड करावी DV यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. 7 वर्ष तिथे होते. माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते. आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं. टेरेस फ्लॅट मागितला, इतके पैशांची डिमांड केली आणि 12 कोटी मागितले. त्यांनी पहिलं हे उत्तर द्यावं की 3 वर्षांपासून आम्ही त्यांच्याकडे मीटिंगसाठी वेळ मागत होतो. त्यांना स्वतःचा मुलगा काय करतोय हे सुद्धा माहीत नसलेल्या वडिलांनी निदान असे आरोप एखाद्या मुलीवर करू नयेत. त्यांच्या पदरात सुद्धा आज एक मुलगी आहे. त्यांनी हे सगळं धादांत खोटं सांगितलेलं आहे की आम्ही अशी डिमांड केली होती. आम्ही त्यांच्याकडे ती माहेरी आल्यापासून सतत कॉम्प्रोमाइजसाठी किंवा हे लग्न टिकावं म्हणून कितीतरी मीटिंग्स घेतल्या. त्या मीटिंग्सला एक तर ते म्हणायचे मी आजची वेळ द्यायचे आणि ते 4-5 दिवसानंतर ती वेळ आणायचे. 3-4 महिन्यानंतर एखादी वेळ मिळायची. 18 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं. मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेशबरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. ह्या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेले. ओम, खरं तर राजकीय घरातल्या सुना यांच्या छळासंदर्भातली ही काही पहिली घटना नाहीये. विनायक राऊत यांच्या अडचणी आता मात्र त्यांच्या सुनेनं केलेल्या तक्रारीनंतर वाढणार हे निश्चित आहे. आज काय काय नेमक्या या संदर्भातल्या घडामोडी घडणार आहेत? काय त्यांची चौकशी आज होणार आहे का? निश्चितपणे आपण जसं सांगितलं की महाराष्ट्रातल्या राजकीय घराण्यांमधल्या सुनांच्या छळांचा हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वी सुद्धा आपण नामोल्लेख टाळूयात, परंतु अनेक मोठमोठ्या घराण्यातल्या सुनांच्या अशा प्रकारे छळ झाल्याच्या बातम्या अनेक वेळेला समोर आलेल्या आहेत. विनायक राऊतांच्या संदर्भात बोलायचं झालं तर काल 2 पत्रकार परिषदा झाल्या. विनायक राऊत आणि त्यांच्या सुनेनं वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. या सगळ्या संदर्भात आता पोलिसांकडनं
गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबतीत विनायक राऊत आणि कुटुंबाची चौकशी सुद्धा केली जाऊ शकते अशी माहिती समोर येते. परंतु दुसऱ्या बाजूला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक राऊतांकडनं या सगळ्या संदर्भात अटकपूर्व जामिनाच्या संदर्भात सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांकडनं कुठेतरी या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली जाते, जर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असेल तर त्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्यांची चौकशी होतीये का, की तत्पूर्वीच त्यांना पोलिसांकडनं चौकशीसाठी बोलवलं जाते आणि विनायक राऊत यांच्यासह त्यांचा मुलगा आणि कुटुंबियांची चौकशी केली जाते का, हे देखील पाहावं लागणार आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आबा राऊत जे विनायक राऊतांचे चुलत भाऊ आहेत आणि ज्यांचं नाव खरं तर FIR मध्ये आहे, त्या आबा राऊतांसह फिरोज शेख या तांत्रिक बाबाला सुद्धा पोलिसांकडनं सावंतवाडीतून अटक करण्यात आली. तर आबा राऊतांना मुंबईतून पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा जर आपण घटनाक्रम पाहिला तर निश्चित स्वरूपात पोलिसांकडनं कारवाईला वेग आलेला आहे. विनायक राऊतांच्या भावाला अटक केल्यानंतर आता पुढचा नंबर चौकशीच्या संदर्भात विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा लागतोय का, हे पाहावं लागणार आहे. खरं तर हे सगळे आरोप काल विनायक राऊतांनी पूर्णतः फेटाळून लावले की अशा प्रकारचा कुठलाही छळ झालेला नाही आणि जर तो झाला असेल तर 4 वर्षानंतर या सगळ्या संदर्भात कारवाई का करण्यात येते किंवा तक्रार का दिली जाते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर विनायक राऊत हे राजकीयदृष्ट्या खरं तर एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा प्राप्त होते का हे देखील पाहावं लागणार आहे. अद्याप पावेतू तरी कुठल्याही राजकीय पक्षाकडनं या संदर्भात टीका टिप्पणी झाली नसली तरी सुद्धा या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागू शकतं, हे देखील महत्वाचं आहे. राजकीय दृष्ट्या विनायक राऊतांचं महत्व पाहता या सगळ्या प्रकरणात पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतायत, जी लीगल प्रोसिजर आहे ती राबवली जाते की काहीच अभय हे विनायक राऊत आणि कुटुंबियांना देऊन काही काळानंतर त्यांची चौकशी होते, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र तुर्तास तरी पोलिसांकडनं 2 व्यक्तींना अटक करण्यात आली असून विनायक राऊतांच्या चौकशीची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे पोलीस कधीपर्यंत विनायक राऊत आणि कुटुंबियांची चौकशी करतायत आणि या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई कधीपर्यंत होते हे पाहावं लागणार आहे. कारण शेवटचा मुद्दा ज्या पद्धतीचे आरोप खरं तर गिरिजा यांच्याकडनं लावण्यात आले त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला महत्व प्राप्त होतं. खरं, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. आणि आता जाऊया पुढच्या बातमीकडे. तर विनायक राऊत प्रकरण हे वैयक्तिक आहे, कोर्टामध्ये घटस्फोट प्रकरण सुरू आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर बोलणार असं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत. त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे पक्षाकडून आता या संदर्भातली काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. यामध्ये आदित्य ठाकरे व्यक्त झालेले आहेत. विनायक राऊत यांच्या प्रकरणामध्ये त्यांचं हे प्रकरण वैयक्तिक आहे असं म्हटलं आहे. त्यांच्या घरातलं हे प्रकरण आहे, कोर्टामध्ये घटस्फोटाचं हे प्रकरण सुरू आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर बोलणार असं आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार. कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको. म्हणून मी सांगितलं ना, माझी भूमिका ही आहे की पूर्ण तपास होऊ दे सगळं जो काही आहे. सून गिरीजा राऊतांनी केलेल्या आरोपावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना युबीटीमध्ये प्रत्येकाला जादूटोणा करण्याची सवय आहे आणि त्यामध्ये विनायक राऊत मास्टर आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. दुटप्पी लोकांवर गुन्हे दाखल करून सरकारनं सुमोटो कारवाईचे आदेश द्यायला हवेत असं शिरसाटांनी म्हटलंय. उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोणा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोणाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. जाऊया पुढच्या बातमीकडे. डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपींना आज कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातला मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यासह 3 आरोपींना दुपारी कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. शास्त्रीनगर डॉक्टरांना आणि नर्सला मारहाण केल्याचं हे सगळं प्रकरण आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या जातात. सीमा, आज महत्त्वाची घडामोड आहे आणि आज रमेश म्हात्रेसह आणखी 3 कोर्टामध्ये हजर केलं जाईल. काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह इतर 3 आरोपींना मागच्या आठवड्यात शुक्रवारी
कल्याण सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी युक्तिवादादरम्यान कोर्टाने या चारही व्यक्तींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली होती आणि आज पोलीस कोठडी संपते आणि पुन्हा एकदा रमेश म्हात्रेसह इतर 3 जणांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. आज नक्की कोर्टामध्ये पोलीस कोठडीमध्ये वाढ होते की या चौघांनाही जेसी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शुक्रवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात या रमेश म्हात्रेंना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि सगळ्यात बाब म्हणजे जी सुरुवातीपासूनच आरोप होत होते की रमेश म्हात्रे यांना VIP ट्रीटमेंट दिली जात आहे आणि तशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली जात आहे. तसेच आरोप त्या ठिकाणी वकिलांनी सुद्धा केलेले होते. युक्तिवादादरम्यान आतमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा कोर्टरूममध्ये जाण्यास परवानगी दिलेली नव्हती आणि सोबतच जे वकील दररोज त्या ठिकाणी काम करत असतात त्यांना सुद्धा कोर्टरूममध्ये जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती. फक्त रमेश म्हात्रे यांचे वकील आणि सरकारी वकील आणि इतर जे संबंधित व्यक्ती आहेत त्यांनाच आतमध्ये जाण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आज कशा पद्धतीनं या रमेश म्हात्रेसह इतर तिघांना ट्रीटमेंट दिली जाते, सोबतच आज नक्की कोर्ट काय नक्की निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सोबतच युक्तिवाद कशा पद्धतीने हा केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असते. शुक्रवारी पोलिसांनी जेव्हा 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती तेव्हा पोलिसांनी सांगितलेलं होतं की रमेश म्हात्रेसह जे इतर या प्रकरणामध्ये आरोपी आहेत ज्यांच्यावरती आरोप झालेत त्यांची आम्हाला एकत्रित चौकशी करायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडी वाढवण्यात यावी अशी पोलिसांनी मागणी केलेली होती. मात्र वैद्यकीय कारण देत रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि म्हटलं की त्यांची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे कमीत कमी पोलीस कोठडी देण्यात यावी जेणेकरून लवकरात लवकर जर ते बाहेर आले तर त्यांच्यावरती उपचार करता येईल. सोबतच त्यावेळी प्रत्येक 6 तासांमध्ये त्यांना वैद्यकीय चाचणी त्यांची करण्यात यावी अशी सुद्धा मागणी त्यांच्या वकिलांनी केलेली होती आणि ती मागणी न्यायालयाने स्वीकारली देखील होती. आणि त्याचमुळे आज आता पोलीस कोठडी मिळती आहे का ज्युडिशियल कोठडी, न्यायालयीन कोठडी मिळते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जरूर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. सीमा, वेळोवेळी चर्चा करूया. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. आणि आता आपण जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे अत्याचारासंदर्भातली. अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली आहे. पायधुनीमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडूनच अत्याचार झाला. नराधमाला आता बेड्या ठोकल्यात. संतप्त जमावानं पोलीस स्टेशनला घेराव घातला. या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हे संतप्त नागरिक करतात. शौचालयामध्ये शिरून या नराधमानं या मुलीवर अत्याचार केला. मुंबईतल्या पायधुनी या भागामध्ये ही घटना घडली आहे. 7 वर्षांची मुलगी होती. इमारतीच्या सुरक्षा रक्षकानंच रविवारी संध्याकाळी लैंगिक अत्याचार तिच्यावर केला आणि मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे. ही घटना उघड होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र मुलीच्या कुटुंबियासह संतप्त रहिवाशांनी पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये रात्री घेराव घातला आणि आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी केली. हॉस्पिटल में बच्ची है जिसका अभी ट्रीटमेंट चल रहा है. डॉक्टर की टीम जो है इसे वर्कआउट कर रही है और फिलहाल जो बच्ची की तबीयत स्टेबल है और उसकी ट्रीटमेंट चल रही है. आरोपी का नाम हम बता देंगे और तपास का जो है जैसे बातें आ जाएंगी हम आपको डिटेल में दे देंगे. जो है सेक्सुअल इंटरकोर्स हुआ है तो रेप के कलम लगाए हैं और जो बच्ची है तो अंडर एज है तो पोक्सो एक्ट के तहत भी तो सेक्शन लगवाया है. वो वहाँ पे एक वॉचमैन का काम कर रहा है और वहाँ से वहीं पे वो काम कर रहा था तो अभी हम उसकी जांच कर रहे हैं. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. माझे सहकारी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडलं गेलेलं आहे. स्वप्नील, अत्यंत धक्कादायक घटना. मुंबई पुन्हा एकदा हादरली. चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर नागरिक संतप्त झाले होते. काल पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. आज वातावरण काय आणि आज नेमक्या या संदर्भातल्या पुढे काय काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत? नक्कीच मुंबईला हादरवणारी ही घटना आहे. मुंबईकरांमध्ये प्रचंड रोष या घटनेमुळे निर्माण झालेला आहे. खरं तर आरोपीला अटक करण्यात आलेली असली तरी जमाव हा संतप्त होता आणि आजही याची पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कारण आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस कस्टडीची मागणी नक्कीच पोलिसांकडून होणार आहे. एकूण पुढचा तपास हा पोलिसांचा त्या दिशेने सुरू झालेला आहे. कालसुद्धा पायधुनीमध्ये पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर CCTV फुटेज असेल हे चेक केलेले आहे. तसेच आरोपीची पार्श्वभूमी, यापूर्वी कोणता गुन्हा केला का या संदर्भातील तपाससुद्धा पोलीस करत असल्याची माहिती समोर
आलेली आहे आणि आज कोर्टामध्ये 11 नंतर या आरोपीला हजर करण्यात येईल. पोलीस कस्टडीची मागणी होईल. मात्र या दरम्यान पोलिसांकडून कोणकोणत्या प्रकारचा तपास झाला आणि नक्की या तपासामध्ये काय निष्पन्न झालं, काय माहिती समोर आली याची माहितीसुद्धा पोलीस जे आहे ते कोर्टात ठेवतील आणि एकूणच यानंतर नक्की काय निकाल येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र प्रचंड रोष जनतेमध्ये आहे आणि जनतेकडून या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आहे. नसरापूर प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे सरकारने आणि पोलिसांनी तत्परता दाखवून लवकरात लवकर तपास पूर्ण केला आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलेली गेली, त्याचप्रमाणे या मुंबईच्या केसमध्ये सुद्धा फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याच्या तत्परतेने पोलिसांनी तपास करावा अशा प्रकारची भावना ही आता जनतेमध्ये आपल्याला उमटताना पाहायला मिळते. त्यामुळे आजच्या या युक्तिवादामध्ये पोलिसांकडून नक्की काय बाजू मांडली जाते आणि सरकारी वकिलांकडून नक्की काय बाजू मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज दिवसभरामध्ये या वकिलाला कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांचा पुढचा तपास जो आहे तो सुरू होणार आहे. ठीक, स्वप्नील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. स्वप्नील जाधव माझे सहकारी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी येते नाशिकमधून. कोथिंबिरीच्या दराचा उच्चांक नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. कोथिंबिरीला प्रतिजोडी 210 रुपयांचा दर मिळतोय. गेल्या आठवड्यातल्या पावसानं पिकांना चांगलाच फटका बसला बाजारामध्ये, त्यामुळे कोथिंबिरीची आवक घटली, परिणामी दर वाढलेत. पेट्रोलपेक्षा सुद्धा त्यामुळे आता कोथिंबीर महाग झाली आहे. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातल्या कोथिंबीरीचं उभं पीक खराब झालं. बाजारात कोथिंबीरीची आवक घटली, त्यात परराज्यातल्या बाजारपेठात कोथिंबीर कमी पडतीये आणि त्यामुळे परिणामी बाजारभाव तेजीत आलेले आहेत. तर काल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरीच्या मालाला शेकडा 21,000 रुपयांचा म्हणजेच प्रतिजोडी 210 रुपयांचा हा दर मिळाला आणि कोथिंबीरीच्या जोडीला 210 रुपयाचा दर मिळाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत. सागर, खरं तर नाशिक म्हणजे मुंबईची परसबाग, सगळा भाजीपाला मुंबईला नाशिकमधून येत असतो आणि त्याच ठिकाणी कोथिंबीरीला मोठ्या प्रमाणात दर मिळतो आहे. 210 रुपये प्रतिजोडी म्हणजे पेट्रोलपेक्षा सुद्धा अधिक महाग कोथिंबीर दिसतेय. काय नेमके सध्या बाजारभाव चढेत का काय तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया येतात? नक्कीच, खरं तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक भाज्यांची आवक जी आहे ती कमी प्रमाणात झाल्यामुळे अनेक भाज्या ज्या आहेत त्या आता महागल्याच्या पाहायला मिळत आहे. कारण गेल्या आठवड्याभरामध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार बरसात झालेली होती आणि यामुळे अनेक भाज्यांचे भाव जे आहे कडाडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाशिकमधले ते कोथिंबीर आहे त्या एका शेतकऱ्याला तब्बल 2100 रुपये भाव म्हणजे एक जुडी 210 रुपये प्रति जुडी एवढी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी खरं तर रोज भाजीपाला घेण्यासाठी जिल्ह्याभरातून शहरातून अनेक छोटे मोठे व्यापाऱ्यांसह नागरिक हे भाजीपाला घेण्यासाठी येत असतात. मात्र अनेक भाज्यांचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बजेट जे आहे ते पूर्णपणे कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपल्यावर एक विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सांगता किती भाजी आज किती रुपये? कारण 210 रुपये काल प्रतिजुडी भाव मिळाला. साधारण 100 रुपये ते 200 रुपयापर्यंत भाजीपाला. काय कारण नाही बोलताय? उत्तम. खरं तर इथे जर बघितलं तर हे सगळे जे भाजीपाला विक्रेते आहेत यांच्यामध्ये यात भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होताना आपल्याला पाहायला मिळते. ह्यात मध्ये बघितलं तर गर्दी जरी असली कमी प्रमाणात होत असली तरी भाजीपाल्यांचे जे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत. गवार असेल, त्याचबरोबर शेवगा असेल, हे सुद्धा 150 रुपये प्रति किलो पर्यंत विकल्या जात आहेत. यामुळे आता जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरामध्ये जो पाऊस झाला, जो जिल्ह्यामध्ये पाऊस झाला, यामुळे सगळे जे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतात. भाजीपाल्याचे जे भाव आहेत ते गगनाला भिडल्याचं आपल्याला या मध्ये पाहायला मिळत आहेत. अनेक गृहिणींचं जे बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक, सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी धाराशिवमधून. शीतपेयामधून 2 नर्सेसला विषबाधा झाली. एकीची प्रकृती यामध्ये गंभीर आहे. रुग्णालयामध्ये तिच्यावर आता उपचार सुरू आहेत. धाराशिवच्या कळंब शहरातली अत्यंत धक्कादायक घटना आहे. वारीमध्ये वाटपासाठी आणलेल्या शीतपेयातून ही विषबाधा झाली आहे. शीतपेयाच्या बाटल्या जप्त केल्यात आणि मोठा अनर्थ त्यामुळे आता पुढचा टळलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातली अत्यंत धक्कादायक ही बातमी. शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखी वारीमध्ये वाटपासाठी आणलेले हे शीतपेय प्यायल्यानंतर 2 नर्सेसना विषबाधा झाल्याची ही घटना घडली आहे आणि या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनानं तातडीनं कारवाई केली. वाटपासाठी ठेवलेल्या शीतपेयाच्या बाटल्या जप्त केल्या, त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला.
पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर या 2 नर्सेसनी संबंधित शीतपेय प्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि पूजा जाधव यांची प्रकृती गंभीर आहे। लातूर इथल्या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर पल्लवी सौदागर यांच्यावर अंबाजोगाई इथे उपचार सुरू आहेत। ही घटना समोर येताच अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि सरकारी रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वारीमध्ये वाटपासाठी ठेवलेल्या सर्व शीतपेयांच्या बाटल्या तातडीनं जप्त केल्या। त्यामुळे भाविकांमध्ये वाटप होण्यापूर्वी ही कारवाई झाली आणि मोठा अनर्थ टळलाय। सध्या शीतपेय नेमकं कुठून आणण्यात आलं, वारीमध्ये कोणाच्या वतीनं वाटप केलं जाणार होतं आणि विषबाधेचे नेमकं कारण काय याचा अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस संयुक्तपणे तपास करतात। पुढे बातमी आहे वर्ध्यामधून। वर्ध्यात चक्क नेत्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांचा शालेय गणवेशाचा वापर करण्यात आला। सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशामध्ये गेटवर उभं ठेवण्यात आलं। काँग्रेसच्या मेळाव्यातला हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि इतर नेत्यांच्या स्वागतासाठी सुट्टीच्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शाळेमध्ये बोलावण्यात आलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अंतोरा या शाळेच्या लहान मुलं चक्क सुट्टीच्या दिवशी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते। राजकीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा वापर आणि शिक्षण विभागाची भूमिका नेमकी काय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काल रविवारी महात्मा ज्योतिबा फुले शताब्दी सोहळा होता, त्याचा हा कार्यक्रम होता। तब्बल 2 तास नेते उशिरा या ठिकाणी आले आणि असं असताना विद्यार्थी मात्र तसेच उभे होते, ताटकळत होते, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रासही झाल्याचं कळतं आहे। आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 295 घरांची विक्री रखडली आहे। ऑनलाईन पद्धतीने घर विक्रीसाठी आता सुरुवात होणार होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे या योजनेतली घर विक्री लांबणीवर आहे आणि घरांची विक्री आता 4000 घरांच्या सोडतीनंतरच होणार आहे। उत्तर पुण्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय। पावसामुळे भाजीपाला, गवार आणि टोमॅटोच्या पिकांमध्ये पाणी साचलंय। उभी पिकं कुजून खराब झाली आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं हे नुकसान झालंय। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये चोरीची घटना घडली। एकाच रात्री 3 दुकानं फोडून रोख रकमेसह सुमारे 1.25 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आलाय। पोलिसांकडून घटनेचा पुढचा तपास सुरू आहे। पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिक शहरातल्या सेरीन मेडोज परिसरामध्ये MNLGची पाईपलाईन लीक झाली आणि अग्निशमक दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। दुरुस्तीचं काम पूर्ण केलं। परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं। मालेगाव उपविभागातल्या वनपरिक्षेत्र मालेगाव इथं संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली। मालेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत दरेगाव कक्ष क्रमांक 83 आणि 275 मध्ये अनधिकृत स्टोन क्रशर चालू असल्याची माहिती मिळाली। या ठिकाणी विद्युत कनेक्शन तोडून स्टोन क्रशर सील बंद करण्यात आले। आणि त्या बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर शहराचं विद्रुपीकरण रोखण्यासाठी झाडांवर फलक लावण्यात आले। जाहिरात बोर्ड, तारेचं कुंपण, नदी नाल्यांच्या काठांवरची अतिक्रमणं, शेड आणि रस्त्यांवरची अनधिकृत बांधकामं 7 दिवसांच्या आत स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा मनपाकडून धडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीचा विस्तार आता वेगानं सुरू होतोय। उद्योगांची वाढती संख्या, देशविदेशातून येणारी मोठी गुंतवणूक आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी 72 MLD पाणी राखीव ठेवण्यात आलंय। आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDHनं जेवण दरवेळी मजेदार। MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला। MDHने जेवण दरवेळी मजेदार। MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे।